नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी ज्वारीची आंबील बनवणार आहे. उन्हाळ्यामध्ये तर खूप शरीराला छान असते ही आंबील आणि थंड पण असते शरीरासाठी. खास करून हे वेळ अमावास्येला बनवतात आणि लक्ष्मीच्या पूजाला ते वगैरे बनवतात. लक्ष्मीला तर खूप आवड आहे आंबिलीची. चला बनवूया आंबील. इथं मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ छान असं चाळून घेतलं आहे आणि गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. यात आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं. ह्याला छान उकळी आल्यावर हे ज्वारीचं पीठ यात छान असं गरगटून घ्यायचं आहे. आतमध्ये गुटुळ्या ते वगैरे होऊ द्यायचं नाही, व्यवस्थित गरगटून घ्यायचं आहे. गुटुळ्या झाल्यावर आंबील छान होत नाही. सतत हात हलवत राहायचा आहे. बघा इथं गटुळ्या वगैरे झाले नाहीत. त्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. इथं छान शिजलं आहे आपलं एकदम मस्त. तर इथं तोपर्यंत आपण आतलं वाटण तयार करूया टाकण्यासाठी. इथं मी कोथिंबीर घेतली आहे, एक 5-6 काड्या आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे. त्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. मी इथं थोडंच टाकले आहे, परत आणि टाकणार आहे. इथं छान वाटून झालं आहे आणि इथं मी अर्धी वाटीच्या वरी दही घेतलं आहे. म्हणजे कालचं दही घ्यायचं लावलेलं, म्हणजे आंबील एकदम मस्त होईल, आंबूस लागते. सपक दही नाही घ्यायचं. त्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पाणी लागतं ना आंबील बनवायची आहे ना, तेवढं पाणी टाकायचं आहे. आणि ही पीठ थंड झालं आहे गरगटून घेतलेलं ज्वारीचं, त्यात टाकून घेऊया. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आतच एकजीव करून घ्यायचं आहे. ही वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि लसूण आणि थोडं मीठ टाकून वाटलं होतं. जिरा पावडर टाकायचं आहे, धने पावडर, थोडंसं मीठ टाकायचं आहे. अगोदर टाकलं होतं थोडं मीठ. थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान झाली आहे आंबील, एकदम मस्त. उन्हाळ्यामध्ये शरीराला खूप चांगली आहे ही आंबील. थंडावा देते आंबील शरीराला. तुम्ही पण असं नक्की बनवा. व्हिडिओला असं लाईक करा, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा.